नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लॉंग फुगाबाही कटिंग आणि शिलाईची सगळ्यात सोपी पद्धत। तर आता मी तुम्हाला सगळ्यात आधी पेपरवर कटिंग कसं करायचं ते समजावून सांगते। सगळ्यात आधी मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरची जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून स्वतःकडून ठेवलेली आहे। ओपन बाजू बाहेरच्या बाजूने आहे आणि बंद बाजूकडून मी अगोदर स्लीव्हचं माप टाकून घेते। उंचीचं जेवढी तुमची तयार उंची आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून उंचीचं माप टाकून घेतलंय। त्यानंतर उंचीच्या मापानंतर मी इथे बाहीची रुंदी घेतलेली आहे। आता बाहीची रुंदी आणि कॅप हाईट चेस्ट साईजनुसार कशी घ्यायची हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। त्यानुसार तुम्ही चेस्ट साईजनुसार कॅप हाईट आणि बाही रुंदी किती घ्यायची आणि स्लीव्हचं परफेक्ट कटिंग कसं करायचं हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आता सिंपल स्लीव्ज प्रमाणे मी इथं स्लीव्हचं ड्राफ्टिंग करून घेतले। हा बाहेरचा आर्महोल आहे। त्यानंतर मी इथे 1.5 इंच सिलाई मार्जिन ॲड करत आहे। इथे मी आतला आर्महोल कट केलेला नाही, कारण लॉंग स्लीव्जमध्ये लॉंग फुगाबाही स्लीव्जमध्ये बाहेरचा जो आर्महोल आहे तो अगोदर ड्रॉ केला जातो। आतला आर्महोल मात्र नंतर शिलाई करून झाल्यानंतर प्लेट्स टाकून झाल्यानंतर मग घ्यायचा असतो। आता त्यानंतर मी दंडघेरचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सिलाई मार्जिन ॲड केलेली आहे आणि हा झाला आपला बाहीचं ड्राफ्टिंग, म्हणजे तुमची जी तयार बाही असेल ती बाही। आणि आता इथे पप कसा द्यायचा ते पाहूया। तर आता सगळ्यात आधी हे समजून घ्या की पप फक्त 3 आणि 3.5 इंच घेतला तर फुगा छान बसतो। खूप जास्त घेतला तरही बसतो, पण खरंच माझ्या अनुभवानुसार मी एवढे ब्लाऊज शिवले त्यानुसार मी सांगते 3 ते 3.5 इंचाचा जेवढा फुगा छान दिसतो तेवढा 5 किंवा 2.5 इंचाचा दिसत नाही। तुम्ही 3 किंवा 3.5 इंच कुठल्याही ब्लाऊजसाठी अगदी डोळे झाकून उंची घ्या आणि त्यानुसारच पप बनवू शकता। आता कुठल्याही साईजसाठी सांगते। त्यानंतर मी ते 3 इंच उंची घेतली फुग्यासाठी आणि बाजूला 3.5 इंचाचं मार्जिन घेतले आणि ते बाहेरचं स्लीव्हचं जे आर्महोल आहे त्याला जॉईंट केले। आणि नंतर आता हे जॉईंट केलेल्या भागाचा जो मधला भाग आहे त्याचं मी सेंटर पॉईंट काढला आहे मेजरमेंट टेपच्या साहाय्याने आणि या सेंटर पॉईंटपासूनच आपल्याला हा असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हे झालं आपलं अगदी सोपी पद्धत आहे फुगाबाहीचं कटिंग करण्याची। तुम्ही या पद्धतीने कुठल्याही साईजचं कटिंग करू शकता। तर आता इथे हे स्टार केलेलं आहे कारण हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। या पॉईंटपासून पुढेच आपल्याला प्लेट्स कुठे टाकायच्या आणि कुठे थांबायचं हे कळणार आहे, म्हणून मी इथे स्टार करून घेतलेला आहे। आता मी इथे स्लीव्हचं कटिंग करून घेते। तर पहा या पद्धतीने आपली स्लीव्ज दिसेल। त्यानंतर आता हा जो स्टार दिलेला आहे तिथे कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला कळेल की आपण कुठे थांबायचं ते। तर चला इथे मी कट देऊन घेते। त्यानंतर सेंटरला एक कट पॉईंट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे सेंटर पॉईंटसुद्धा आपल्या लक्षात येईल। तर आता हे पेपरवर कटिंग केलेलं आहे। त्यानंतर मी हे अस्तरवरती ठेवून याच पद्धतीने कटिंग करून घेते। अगदी परफेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे आणि जे मेन ब्लाऊज आहे ते अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे। शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकतो। आता शिलाई करताना तुम्हाला इथे दिसत असेल मी ब्लाऊजचे जे मेन कापड आहे त्यावरती अस्तर सुईच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि मग ह्याला असं पलटून अस्तरच्या बाजूकडून मेन ब्लाऊजचं कापड ठेवून इथे शिलाई मारून घेत आहे। तर पहा या पद्धतीने। आणि आता ही स्लीव्ह जे आहे अस्तर जे आहे ते आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे ही स्लीव्जला अगदी छान फिनिशिंग येतं। आता साईडने जे ओपन अस्तर आहे त्यालाही अगदी व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। कुठंही मेन ब्लाऊजचं जे कापड आहे स्लीव्हचं ते गोळा होणार नाही किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी काळजीपूर्वक शिलाई मारून घ्यायची आहे। त्यानंतर अस्तरचं जे ब्लाऊजचं जे एक्स्ट्राचं कापड आपण ठेवलेलं होतं ते कट करून घ्यायचं आहे। आता तुम्ही अगदी परफेक्ट ही कटिंग करू शकता मेन ब्लाऊजचं कापड, पण आता इथे आपण इन आउट केलं ना त्यामुळे इथे कमी पडू शकतं। त्यामुळे नेहमी अस्तरवरती जर तुम्ही परफेक्ट कटिंग केलेलं असेल तर ब्लाऊजचा कुठलाही पार्ट असेल तर अस्तरपेक्षा कमीत कमी 1/4 ते अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवायचा आहे आणि मगच शिलाई करायची आहे। आता इथे शिलाई करून झाली आहे। एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर मी ते कट देऊन घेतलेले आहेत। साईडला जे आपण स्टार केलेलं होतं तिथे कट दिला आहे, सेंटर कट दिला आहे। आता इथे आपण प्लेट्स टाकून घेऊ। आता या प्लेट्सची तोंडं मात्र खालच्या बाजूने म्हणजे स्लीव्हच्या
उतरत्या बाजूकडून प्लेट्सची तोंडं ठेवून मग या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे. तुम्ही अगदी मोठ्या मोठ्या घेऊ शकता किंवा छोट्या छोट्या घेऊ शकता, पण छोट्या छोट्या 3 ते 4 प्लेट्स तुम्ही घेतल्या तर पफ अगदी छान बनतो. 3 किंवा 4 सेंटर पॉईंटपर्यंत या प्लेट्स या पद्धतीने टाकून घ्यायच्या आहेत. तर पहा, या पद्धतीने मी या प्लेट्स टाकून घेतल्या. तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर तुम्ही पिन लावून घ्या आणि मग शिलाई मारून घेऊ शकता. इथं दिसत असेल खूप सुंदर पफ बनलेला आहे. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही लॉंग स्लीवचं कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तुम्हाला माझी कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली ते अवश्य सांगा आणि आवडले असेल तर लाईक शेअर जरूर करा. आता इथे मी ब्लाऊजला मॅचिंग अशी लेस लावणार आहे खालच्या बाजूने. पहा, तर डायमंडची लेस आहे ही. आता ही स्लीवच्या खालच्या बाजूने आपण लावून घेऊ. आता मी इथे 2-2 इंचाला साईडला मार्जिन सोडलेलं आहे. 1.5 इंच सिलाई मार्जिन आहे आणि साईडला सुद्धा अर्धा इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन हवं म्हणून मी हे मार्जिन एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर डायमंड लेस लावत असताल तर मार्जिन शिलाईचं सोडून त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं आहे, म्हणजे फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही. तर पहा, अगदी सुंदर स्लीव्ज तयार आहे. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही खरंच या चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.